थँक्यू सो मच फैजल सर. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 हा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. 25 वर्ष अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि 25 वर्ष आपल्याला पाहायला मिळतील क्रीडा स्पर्धा, क्रीडेचं पंढरी असलेले शहापूरच्या क्रीडा स्पर्धेला चार छान लावणारी यानंतर होणारी मॅच कासगाव ब विपक्ष खंडीचा पाडा असे दोन संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सावरोली ब, SR स्टार, तानसा ब, गणेशवाडी ब आणि कुडशेत चारही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. सावरोली ब, SR स्टार, तानसा ब, गणेशवाडी ब आणि कुडशेत या चारही संघांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. तर मॅच पहिल्या दिवसातील जर विचार केला तर एकंदरीत 12 संघ इन ऍक्शन मध्ये होते. त्यापैकी अप्रतिम अशी कामगिरी शिवन्या स्पोर्ट्स जामणी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर बामणे संघाने अप्रतिम कामगिरी केली. तिसऱ्या दिवसाचा विचार केला तर तिसऱ्या दिवसामध्ये जय गणेश सारमाळ संघाने चांगली कामगिरी केली. आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ जो मात्र चांगली कामगिरी करेल यासाठी सुरू असलेल्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील हा 5वा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं की हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है, जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून असतील. खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला चेंडू आपण पाहतोय आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता. पहिले बॅट फिरली आहे आणि त्यानंतर चेंडू रक्षकाच्या हातामध्ये विचावतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. गणेशवाडी ब टीम आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस बॅकफुटला आले. त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जजमेंट थोडस खराब होतं. दरम्यान धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळतो. फेकी चांगली झाली आहे. इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. सुरुवात होती धावसंख्येला प्रशू आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंड वरती तर रोहन, नॉन स्ट्रायकर एंड वरती बॉलिंग मार्क वरती बिल्लास आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा. यावेळेस बॅकफुटला येत असताना मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान वाडिश मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट केली जातीये. या चेंडूवरती मात्र एक धाव. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तैसाचे बुनबुन से घागर बरसकताय असं म्हणत असताना इथे धावसंख्येला आकार दिला जात आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. याच दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस चेंडूसाला डीप मध्ये काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. उचलतील, फेकतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बघता बघता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट असतील की नाही या मोठा प्रश्नचिन्ह होता. 1 शॉट पाहायला मिळेल. त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 4 धावा फलकावरती दक्ष आणि चाणक्ष असे आमचे पंच पाहायला मिळतात. हेमंत सर असेल त्यांच्या सोबतीला अभिसर पाहायला मिळतात. त्यावेळेस खेचून मारलेला स्ट्रोक आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. यावेळेस बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. धर्मवीर चषक ब्रँडेड चौकार.
पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 8 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती रोहित आपल्याला पाहायला मिळतील. जसा पहिला चेंडू पडलाय टायमर लावलेला आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 12:20 पहिला चेंडू पडला होता. 12:25 जे मात्र झालेली आहे त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. तर विनंती असेल हेमंतदादा निश्चिते साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. हेमंतदादा निश्चिते म्हटलं तर एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे, त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष सस्नेह असं स्वागत असेल. यावेळेस खेचून मारायचा प्रयत्न करण्यात येत होता. पडला चेंडू थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू थांबतोय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. तर विनंती असेल नीरजजी बोंबे साहेबांना आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. नीरज दादा बोंबे साहेबांना देखील विनंती करतो या आपण आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस आपण पाहिलं तर पंचांनी मृत्यूचेंडू घोषित केलेला आहे. रनअप मध्ये थोडस व्यत्यय आलं आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला पंचांनी मात्र मृत्यूचेंडू घोषित केला. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल घोषांकित क्षेत्रामध्ये झाल्यानंतर ऍड होत असताना पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 आहे. या षटकामध्ये रोहितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू येतोय डॉट, त्यानंतर येत असताना पाहायला मिळेल एक सिंगल. रनअप मध्ये पुन्हा एकदा व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. एकदा पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्षाचा शंखनाद जो मात्र फुंकावा लागणार आहे आता कासगाव ब संघाला, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर थोड्याशा प्रमाणामध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय संघर्ष होत असताना मोठे फटके मात्र येत नाहीयेत. एकच चौकार आलाय त्याला वगळता आतापर्यंत मोठे फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम सध्याच्या स्थितीला खांडीचा पाडा या संघाच्या माध्यमातून कासगाव ब या संघाच्या फलंदाजांना केलं जात आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न एसटी रक्षक करत होता. कॅच ड्रॉप झाली आहे. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. इथे सिंगल धावची मात्र एक्झिक्यूट होत असताना पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन फटका सजवायचे. डाऊन द बॉल आलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन लागत असताना हा झटका क्रमांक आपण पाहतोय पहिला 11 या आकड्यावरती. थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल.
गणेशवाडी बी टीम कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉटबॉलची समाप्ती होती. अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक असो मात्र हा दुसरा देखील कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा, 11 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे खांडीचा पाडा हा संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर बॅक फूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय कासगाव ब संघ. रवी आपल्याला पाहायला मिळतील. दोन धाब्यांची पॅनल्टी जी मात्र बसलेली पाहायला मिळेल खांडीचा पाडा या संघाला. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. याच दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू झाल्यावरती नक्कीच आपण पॅनल्टी देखील ऍड करणार आहोत बॅटिंग करणाऱ्या संघाच्या अकाउंट मध्ये. यावेळेस बॅटची कडा लागती, आउटर एज लागली जाते. त्यानंतर चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये कासगाव ब संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्नांती परमेश्वर काय मिळत नाही. इथे फुल टॉस चेंडू होता. चेंडू चालला डीप मध्ये मिड विकेटला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत नॉन स्ट्रायकर एंड वरती गोलंदाज, आणि तोपर्यंत इथे पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होती. आतापर्यंत थोड्याशा प्रमाणामध्ये खराब बॅटिंग पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये रोहितच्या 3 धावा. या षटकामध्ये आपण पाहतोय राहुलच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये 3च धावा खर्च केलेल्या आहेत. चेंडू चाललाय डीप मध्ये. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने 15 धावा अशा मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील मिसटॅम स्ट्रोक फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. थोडेसे फंबल झालेत. एक धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा झाल्यात कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक 3 ज्या मात्र कंप्लीट होतील. 17 धावा धाव फलकावरती. 2 धावा आपण पॅनल्टीच्या ऍड करू. एकंदरीत 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. लॉटचा कार्यक्रम जो मात्र कंप्लीट झालेला आहे. विजयी संघाला बाय असलेल्या गोष्टीची नोंद करून घ्या. आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला कुडशेत, दुसऱ्या बाजूला सावरोली ब अशी मॅच असेल. पहिली टॉस जो मात्र आपण करणार आहोत. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पलीकडे चौकार.
चला टॉस आपण करून घेऊया. सावरोली ब संघाने टॉस जिंकलेला पाहायला मिळतो. आपला डिसिजन बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केले कुडशेत संघाला फिल्डिंग साठी. यावेळेस देखील मिसटॅम स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. कॅच झाली ड्रॉप. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला स्ट्रगल पाहायला मिळतोय. कासगाव ब संघाच्या माध्यमातून 2 चौकार आले, त्याला वगळता मोठा फटका काही येत नाहीये. इथे देखील कॅचची संधी. डाऊन दी बॉल आले क्षेत्ररक्षक. कॅच झाली कंप्लीट. व्हॉट अ टेक. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होत असताना बाद आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक 14 कंप्लीट होतोय. 25 धावा धाव फलकावरती. 26 धावेचं टार्गेट सेट करण्यात येतोय. तर दुसऱ्या राऊंडच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पहिली मॅच असेल सावरोली ब विपक्ष कुडशेत. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल SR स्टार तानसा ब विपक्ष गणेशवाडी ब. आणि विजयी संघाला बाय असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. ओपनिंग पेअर पाठवायची आहे लवकरात लवकर. खांडीसापाडा टीम आपली ओपनिंग पेअर पाठवा. ओपनिंग पेअर पाहायला मिळेल. एका बाजूला दीपक असेल, दुसऱ्या बाजूला राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. सोपं आणि मापक असं आव्हान आहे.
26 धावेंचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतोय. पहिला चेंडू आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉल येतोय पहिल्या चेंडूवरती. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला जर सामन्यामध्ये पाहायला गेलं तर टार्गेट थोडस छोटं आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस शेवटपर्यंत जात असताना, लो स्कोरिंग एन्काउंटर आपल्याला शेवटपर्यंत जात असताना सातत्याने पाहायला मिळतात. दीपक आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती, दत्ता बॉलिंग मार्क वरती. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना पहिला झटका बॅटिंग करताना खांडीचा पाळा या संघाला. मनोज आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू जो मात्र डॉट, त्यानंतर विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. मनोज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. यावेळेस फटका चांगला खेचून मारायचा स्ट्रोक प्रयत्न होता. कॅच झाली पुन्हा एकदा कंप्लीट. बॅक टू बॅक लागतोय दुसरा झटका बॅटिंग करताना खंडीचा पाडा या संघाला. बिग फिश डाऊन. मनोजला परतायला लागते माघारी. चांगली गोलंदाजी दत्ताच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. गोलंदाज तयार होतोय दत्ता. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. यावेळेस एकच धाव पाहायला मिळेल. एक धाव ज्याने टीमचा अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एक आपल्याला पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती. 26 टार्गेट आहे आणि त्यापैकी फक्त एक धाव सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. मॅच मध्ये टर्न येतोय, मॅच मध्ये ट्विस्ट येतोय, कारण गोलंदाजीच्या माध्यमातून भेदक मारा असं मात्र केला जातोय. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा वेकेंट एरिया आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करत येतोय हा धर्मवीर चषक ब्रँडेड चौकार. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. घुटना टेको और सिक्सर देखो. बॉल सीमा पार. स्क्वेअर लेगला क्लिअर करत फलंदाज राजेशचा तडाखा हा येतोय. षटकार.
एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट झाली. 12 धाव धावफलकावरती. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू असेल. भीमर आणि वाईट साठी प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. रनआउट साठी देखील रिव्ह्यू असेल. एलबीडब्ल्यू साठी अपील केल्यावरतीच पंच जे मात्र दाद देतील या गोष्टीची नोंद करून घ्यायची. जर तुम्ही अपील नाही केली तर मात्र पंच डिसिजन देणार नाही. त्या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची. अपील करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एलपीडब्ल्यूच्या विकेट साठी जाता. गणेशवाडी ब टीम आणि SR स्टार तानसाबी दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचंय आणि सावरोली ब कुडशे टीम आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. 2200 स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सावरोली ब कुडशे टीम दोन्ही टीम्स आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. तर गणेशवाडी ब टीम आणि SR स्टार तानसा टीम आपल्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळेल. बॉटम हँडचा चांगला वापर आणि त्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. धर्मवीर चषक येतो हा चौकार. यावेळेस क्रॉस द लाईन फटका सुजवलाय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग चांगली केली जाते. इथे एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतोय. थोडेसे फंबल होत होते मात्र चेंडूला गॅदर करण्यामध्ये यश मिळतं. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 23 वरती. 23 रन ऑन द स्कोर कार्ड. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतो. एका चेंडूचा खेळ या षटकांमधील अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 2 षटकांची समाप्ती. 24 धावा धावफलकावरती. विजयासाठी फक्त 2 धावेंची गरज असेल. बॉलिंग मार्क वरती रवी येतील. यावेळेस देखील एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 25 धावा धावफलकावरती. एका धावेची गरज पाहायला मिळतीये फक्त आणि फक्त. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आपण पाहू शकतो. एका धावेची गरज आहे. किती चेंडू राखत असताना ही मॅच जिंकेल हे मात्र आता पाहायचं राहिलेलं आहे कारण 11 चेंडूंमध्ये एका धावेची गरज आहे. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका इथे झाली कंप्लीट सिंगल. अशा रीतीने सामना जो मात्र झालेला पाहायला मिळेल. फिनिश सामना जिंकलेला आपण पाहू शकतो.
खांडीचा पाडा या संघाने तो संघ सरळ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा आपल्याला पहिला संघ पाहायला मिळतोय, कारण विजय संघाला बाय होती त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळते आणि तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. राजेश असतील मॅन ऑफ द मॅच. 14 धावा ईशा मात्र त्यांनी बनवल्यात आणि 1 विकेट कॅरी केली आहे. दोन्ही संघ लाईनअप करायचे, स्वीकेंड करायचे, त्यानंतरच मैदानाचा ताबा सोडायचे. राजेश आपल्याला पाहायला